ओसामा का बेटा है, कबूका है, दाऊद है, कौन है तू बोल। नमस्कार मित्रांनो, 2024 मध्ये आपल्या कंटेंटच्या दमवर लोकांना आपलंसं करणारी, लोकांना आपल्या प्रेमात पाडणारी, त्यांचं नाव सुद्धा माहित नव्हतं त्या इंडस्ट्रीचं, लोक त्या इंडस्ट्रीला एक वेगळीच इंडस्ट्री समजत होती। तुम्हाला कळलं असेल मी बोलतोय ज्या इंडस्ट्रीने आपल्याला 2024 मध्ये मंजुमल बॉयज, आवेशम, मार्को, प्रेमालू असे जबरदस्त एकापेक्षा एक वेगवेगळे पिक्चर दिले। त्या इंडस्ट्रीचं नाव आहे मल्याळम इंडस्ट्री। लोक त्याला साऊथची इंडस्ट्री किंवा तेलुगू तमिळच समजायचे, पण 2024 मध्ये लोकांनी अक्षरशः त्यांचे सगळे पिक्चर चाटून पुसून काढले। आता सांगायचा मुद्दा हा की 2024 मध्ये त्यांना 1000 कोटी मिळवण्यासाठी जवळजवळ त्यांचे सुपरहिट 8 पिक्चर म्हणजे लागले। 8 पिक्चरची कमाई त्यांची 1000 कोटी झाली। जिथं आपला जवान पठाण एखादा पिक्चर कुठला तरी फालतू मिळवून जातोय 1000, पण 2025 मध्ये असं नाहीये। 2025 मध्ये त्यांचा एक पिक्चर येतोय जो इम्पुरन 2 लुसिफर 2 हा पिक्चर एकमेव असा पहिला पिक्चर बनणार आहे जो 1000 कोटी रुपये मिळवणारा पहिला मल्याळम सिनेमा बनू शकतो। आता मी असं का म्हणायला लागलोय, लुसिफर 1 ज्यावेळी आला होता त्याचं बजेट सगळे 100 ते 125 कोटी असं म्हणत होते, 30 ते 100 125 कोटी। आता त्यांच्याकडे पैसा नसतोय हे तर मान्य आहे, त्यांचं जे बजेट असते ते 20 ते 40 कोटी याच्यामध्येच असते। कित्येक त्यांचे पिक्चर हे पैसे नाहीत म्हणून बंद सुद्धा पडलेले आहेत। आपण मंजुमल बॉयजचं चांगलंच उदाहरण घ्या, मंजुमल बॉयज असते किंवा प्रेमाला असू दे, हे पिक्चर अक्षरशः पैसे नाहीत म्हणून बंद पडले होते, पण या पिक्चरला ते पैसे एवढे आता खर्च केले। तो पिक्चर चांगला हिट होता, ॲक्शन, थ्रिलर, गँगस्टर या कॅटेगरीतला। आता पृथ्वीराज सुकुमारन यांचं हे डिरेक्शन होतं, त्यांच्याच डिरेक्शनमध्ये त्यांनी लुसिफर 2 आता काढलाय। आता 2 यायच्या आधीच त्यांनी 3 ची सुद्धा घोषणा केली। आता ते का केले याचं कारण म्हणजे हा जो पिक्चर आता येतोय तो म्हणजे आता पॅन इंडिया रिलीज असणार आहे। त्याच्यावर खूप साऱ्या मोठ्या प्लेयरनी पैसे लावलेत, जसं बघा तमिळ इंडस्ट्रीचे लायका प्रोडक्शन आहे। लायका प्रोडक्शनचे जे काय रोबो 2.0 त्यानंतर वडा चेन्नई हे सगळे पिक्चर हे आपल्या लायका प्रोडक्शननी काढले होते। आता लायका प्रोडक्शन यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे पैसा, टेक्नॉलॉजी हे सगळं आता वापरणार, त्यामुळे अजून पिक्चर त्यांचा वाढणार आणि त्यांना जे काही बजेटची कमतरता वाटवती होती मल्याळम इंडस्ट्रीनं, त्यांना आता बजेटची कमतरता कुठेही वाटणार नाही। आता पूर्ण ऑल वर्ल्ड किंवा वर्ल्ड वाईड किंवा पॅन इंडिया रिलीज करायचं म्हटल्यावर कमीत कमी त्यांना 200 कोटीचं बजेट तर लागणारच। त्याच्याबरोबर जे काय OTT वाल्यांनी त्यांना जी काय साथ दिली, मदत केली किंवा ट्रान्सलेट करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे बजेट नसायचं, ते ट्रान्सलेट करायला आणि ते रिलीज करायसाठी OTTनं त्यांना मदत केली। OTTचा सुद्धा त्यांना चांगला हातभार लागलाय आणि आता जो लुसिफर 2 पिक्चर येतोय तो म्हणजे त्यांचा 1000 कोटी मिळवणारा पहिला मल्याळम सिनेमा बनू शकतो। लुसिफर 1 याच्यामध्ये स्टोरी एकदम थ्रिलिंग, ग्रिपिंग, ॲक्शन पॅक्ड आणि एक गँगस्टर लेवलची, आणि लुसिफर 2 मध्ये आता पृथ्वीराज सुकुमारन यांनी सांगितलं की तुम्ही जसं एक्सपेक्ट करायला लागलाय यातल्या डॉनला, यातल्या हिरोला, तसं मी अजिबात प्रेझेंट करणार नाही। हेच तर असतं, म्हणजे आपण जे ठरवतोय ते बघायला न मिळणं त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी मिळणं, म्हणजे असं नाही की काय तर इलू झालाय आपला, तसं नाही। त्यामुळं या सगळ्या कारणामुळं आता लुसिफर 2 साठी तसं एक्साइटमेंट वाढली आहे मल्याळम लोकांमध्ये। मल्याळम नाही तर ज्यांनी लुसिफर 1 बघितलाय त्याचं कलर ग्रेडिंग असू दे, त्याची ॲक्शन, स्टोरी, थ्रिलिंग, सिनेमॅटोग्राफी सगळंच नेक्स्ट लेवलचं होतं आणि लुसिफर 2 मध्ये 1000 कोटी मिळवणारा पहिला मल्याळम सिनेमा बनण्याची ताकद, हिंमत आणि शक्ती आहे असं आपण म्हणू शकतो। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।